सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर बाग काढताना मी 2 घड केळीचे ठेवले होते आणि त्याचे चिप्सही बनवले होते। त्यानंतर सगळ्यांना वाटली केळी आणि त्यातून एवढी केळी शिल्लक राहिलेली आहे आणि आता केळी पिकलेली भरपूर आहे आणि थंडी भरपूर आहे, त्याच्यामुळे केळी कोणीही खात नाही, म्हणून आता मी ही गाईला घातलेली आहे। जास्त पुढे गेल्यानंतर त्याच्यावरती चिलटही होतात, म्हणून म्हटलं गाईला घालून घ्यावी, म्हणजे गाईच्या तरी पोटात जाईल। आणि थोडीशी वासरालाही ठेवलेली आहे, तर वासरालाही घालून घेतलेली आहे। वासरूही केळी खातं आणि गाईही केळी खाते। आम्ही जी केळीची पिल्ली कापताना ना, केळीची पिल्लीसुद्धा गाईला आणि वासराला घालत होतो, तर ती दोन्ही खायची। सकाळीच मी आत्ता प्यायचं पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर इथं मी वाटाणा लावलेला आहे, तर म्हटलं वाटाण्यालाही पाणी लावून घ्यावं, कारण पाईपवरती पाणी मारायला नेल्यानंतर पाईप परत खाली येत नाही, म्हणून मी वाटाण्यालाही असं पाणी लावून घेतलेलं आहे। ही वाटाण्याची रोपं आलेली आहेत आणि वाटाण्याला आत्ता मी हे पाणी लावलेलं आहे। आणि काल हा लसूण मी ना इथपर्यंत खुरपलेला आहे आणि इथून पुढे ना असं राहिलेलं आहे, असं बारीक बारीक गवत आलेलं आहे। तर आता सकाळी सकाळीच मी हा लसूण खुरपून घेणार आहे। सोलारची मोटर पाणी भरण्यासाठी चालू केलेली आहे, तर आता ती बंद करण्यासाठी मी आलेली आहे शेतामध्ये। केळीला पाणी चालू आहे आणि जास्त पाणी पडून चालत नाही, त्याच्यामुळं मोटर लगेच बंद करायची होती, त्यामुळे आलेली आहे। आणि ही सोलारची मोटरची पेटी आहे आणि ह्या पेटीच्या खाली बटन आहे, हे समोर दिसतंय ते ऑन ऑफचं बटन आहे। आणि आता मी हे बटन बंद केलेले। रामफळाच्या झाडाला भरपूर रामफळं लागलेली आहेत आणि रामफळं मोठी झालेली आहेत, तर आता बघू एखादं पिकलेलं रामफळ सापडतंय का झाडावरती। हे बघा बोरं येतात ना, तशी रामफळं लागलेली आहेत, इतकी दाट रामफळं लागलेली आहेत आणि झाडही भरपूर मोठं झालेलं आहे। तर बघू आता मला एखादं पिकलेलं रामफळ सापडतंय का। रामफळाला साईज तर बघा किती छान आली आहे, कच्चं आहे रामफळ, पिकलेलं नाही अजून। आणि मला आता पिकलेलं रामफळ सापडलेलं आहे, तर काही असा कलर आलेला आहे छान रामफळाला आणि ह्याला पाड आलेला आहे, म्हणजे पिकलेलं आहे हे। विलायती चिंचलाही मोहर लागलेला आहे। हे चिंचा मुलांना खूप आवडतात, अजून काय चिंचा आलेल्या नाहीत। इथे नारळाच्या झाडाखाली नारळे कोवळे पडलेले आहेत, तर हे नारळही मी घेतलेले आहेत। इकडे एक पडलेला आहे नारळ, घरी आल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मी करून घेतलेली आहे, त्यानंतर पुस्तकही वाचून घेतलेले। माझा उपवास आहे, पण बाकीच्यांसाठी स्वयंपाक बनवलेला आहे, तर मी आता ह्यांना जेवायला वाढायला लागलेली आहे आणि त्यांना जेवायला वाढल्यानंतर मी खिचडी बनवणार आहे। आज माझ्याकडून साबुदाणा आहे असाच पाण्यातच राहिला होता आणि मी तो पाण्यातून काढलाच नव्हता,
त्याच्यामुळं थोडंसं चिकट झालेली आहे खिचडी. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की साबुदाणा मी पाण्यातून काढलेला नाही, त्यावेळेस मी चाळणीवरती साबुदाणा ठेवला आणि त्यानंतर चाळणीवरतीच ठेवलेला होता. त्यामुळं साबुदाणा आधीच तर भिजलेला तर आहेच आणि शेंगदाण्याचा कूट, बटाटे वगैरे घालून मी अशी ही खिचडी बनवलेली आहे माझ्यासाठी. घालतानाही मी जास्त साबुदाणा भिजत घातला नव्हता, थोडाच घातला होता, म्हणजे 1 वाटीभरच घातला होता, कारण मला जास्त साबुदाणा आवडत नाही. त्यामुळे मी ही अशी खिचडी बनवलेली आहे आणि त्यानंतर नैवेद्यासाठी म्हणजे देवापुढं ठेवण्यासाठी खिचडी काढून घेतलेली आहे.